नमस्कार मंडळी. नमस्कार. मंडळी बघा, माणूस हा आपल्या आयुष्यात एकदा तरी घर बांधतो किंवा विकत घेतो. आणि जेव्हा आपण हे घर बांधतो किंवा विकत घेतो, ते घर विकत घेतल्यानंतर किंवा बांधल्यानंतर आपल्याला त्या घराची वास्तुशांती करावी लागते. आणि ही वास्तुशांती आपण हिंदू धर्माच्या रूढी परंपरेनुसार करत असतो. ही जी वास्तुशांती आहे, ही करण्यासाठी आपण निश्चितच एक चांगल्या गुरुजींचा शोध घेतो. म्हणूनच याकरिता वेदमूर्ती आणि धार्मिक विधी क्षेत्रात पारंगत असलेले श्रीयुत महेंद्र पाठक गुरुजी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. आज आपण वास्तुशांतीविषयी जे काय आपल्या मनात प्रश्न असतात, त्याचप्रमाणे ज्या काही शंका असतात, वास्तुशांती कशी करावी वगैरे वगैरे, हे सगळं आपल्याला आज गुरुजींकडून या सर्व शंकांचं निरसन होणार आहे. आज आपण काही गुरुजींना प्रश्न विचारणार आहोत. ते सर्व प्रश्नांचे उत्तरे आणि त्या ज्या काय आपल्या शंका आहेत, त्या शंकांचं निरसन गुरुजी करतील. नमस्कार. मी महेंद्र पाठक गुरुजी. गेल्या 31 वर्षापासून याज्ञिकी क्षेत्रामध्ये माझं योगदान देतोय. इच्छा एकच की आपले जे यजमान आहेत ते संतुष्ट राहावे, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं प्रत्येक गोष्टीचं निराकरण व्हावं ही मनपूर्वक इच्छा असते. म्हणूनच कार्यक्रमांमध्ये सुद्धा मला जर अनेक प्रश्न विचारलेले असे यजमान जास्त आवडतात. आणि म्हणूनच आज हा जो म्हणजे व्हिडिओ करण्याचा उद्देश आहे, हा केवळ ह्यासाठीच आहे की अनेकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. अनेक एवढ्या वर्षाच्या अभ्यासातनं, एवढ्या वर्षाच्या कार्यक्रमांमधनं मला जे प्रश्न जाणवलेत, त्याच प्रश्नांचा उहापोह या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण करत आहोत. नमस्कार. नमस्कार गुरुजी. सगळ्यात पहिला माझा हा प्रश्न आहे की वास्तुशांती का करतात? खूप चांगला प्रश्न आहे. वास्तू, मुळात वास्तू शांती हा विषय म्हणजे वास्तू म्हणजे घर आणि शांती म्हणजे घराची शांती असा सर्वसाधारण त्याचा अर्थ होतो. पण मुळात वास्तू हा एक दैत्य होता. या अनुषंगाने एक कथा प्रचलित आहे. फार पूर्वी म्हणजे अगदी महादेवांचं जेव्हा अंधकासुराशी युद्ध झालं होतं, त्यावेळेला महादेवांच्या जो घाम होता, त्या घामाच्या थेंबातनं एक असुर जन्माला आला होता आणि त्याचंच नाव म्हणजे वास्तू. तो फक्त भक्षण करायला लागला होता. सगळ्या गोष्टी फक्त भक्षण करत होता. पण तो त्याला ना देवांमध्ये स्थान दिलं जात होतं, ना दानवांमध्ये स्थान दिलं जात होतं. त्यामुळे शेवटी तो इतका माजला होता आणि अनेक गोष्टी फक्त भक्षण करायला लागला होता. त्यामुळे सर्व लोक ब्रह्मदेवांना शरण गेले. ब्रह्मदेवांना शरण गेल्यानंतर ब्रह्मदेवाने त्याला दाबलं आणि त्याला दाबल्यानंतर त्याला खाली पाडलं. तर तेव्हा त्याने विचारलं की असं का, माझ्या बाबतीत मला ना देवांमध्ये ना दानवांमध्ये स्थान आहे. ब्रह्मदेव बोलले की तुझा हट्ट हा निश्चितच पूर्ण होईल, तुला देवतांमध्ये स्थान मिळेल, पण तुझी आसुरी शक्ती पुन्हा जागृत होऊ नये याकरिताच, केवळ याकरताच तुला हे दाबून ठेवलेलं आहे. यापुढे हा जो खड्डा खणला याच्यामध्ये तू पालथं पडावं आणि पालथं पडून त्यावरती नंतर तुझ्यावरती 77 देवता आम्ही तुला दाबून धरतील. आणि त्यानंतर तो म्हणाला की असं आहे तर ठीक आहे, हरकत नाही, मला दाबून ठेवलं हे सगळं, पण ह्यात मला देवत्व मिळतंय हे कुठून आहे ना. म्हणे तू ह्यापुढे प्रत्येकाला फक्त तथास्तु म्हणणार आहेस, असाच वर देणार आहेस. तथास्तु, वास्तू काय म्हणते तर तथास्तु, हे आपण सर्वांनीच ऐकलं असेल. तर त्यामुळे वास्तू तथास्तु म्हणताना तथास्तु याचा अर्थच होतो तुझ्या मनासारखं होऊ दे. आता हे झाल्यानंतर ब्रह्मदेवाने वास्तूला वरदान दिलं की ह्यापुढे जो मनुष्य भूमीवरती, म्हणजे हे जे कलियुग आहे, कलियुगामध्ये आपण सर्वच अर्थातच सर्वच जण मनुष्य लोकात राहतो. मनुष्य लोकांमध्ये जो कोणी मनुष्य भूमीवरती त्रासात बांधेल किंवा वास्तू स्वतःचं घर बांधेल, स्वतःतलं घर बांधेल, मंदिर बांधेल, त्या वेळेला त्याची वास्तू शांत पूजा झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहण्याचा किंवा इवन देवधर्म, कुलधर्म, कुलाचार करण्याचा अधिकार त्याला प्राप्त होणार नाही. आणि याकरताच म्हणून वास्तुपूजन करतात, वास्तुशांती करतात. दुसरा भाग असा, अगदी सायंटिफिकली जरी आपण बघायला गेलो तरी सुद्धा बऱ्याचदा अनेक ठिकाणी कुठल्याही जागेवरती आजकाल बिल्डर आहेत, अर्थात त्यांचं कामच आहे ते घर बांधणार, वास्तुशिल्पकार आहेत ते. त्यामुळे ते जेव्हा घरं बांधतात ते अनेक वेगळ्या वेगळ्या जागेवर बांधले जातात. पूर्वीच्या काळी खेडोपाडे असायचे. खेडोपाडे असल्यामुळे बऱ्याचदा शहराच्या बाहेर, नगराच्या बाहेर, गावाच्या बाहेर किंवा खेड्याच्या बाहेर स्मशानं असायची. त्या ठिकाणी जाळणं पूर्ण किंवा त्या धर्मानुसार, त्या पद्धतीनुसार त्या व्यक्तीचा दहन व्हायचं. मात्र असं असताना त्यानंतर त्या ठिकाणी जी त्या
सगळ्याचं नूतनीकरण झाल्यानंतर, आधुनिकीकरण झाल्यानंतर त्या ठिकाणी ह्या ज्या वास्तू बनल्या, नवीन नवीन घरं बनली, तिथे पूर्वी काय होतं याची खरंच कोणाला कल्पना नाही. त्या ठिकाणी झालेल्या काही वाद असतील, वास्तू संबंधित, जागे संबंधित वाद असतील, त्या संदर्भात नक्की काय घडलं हे कोणालाच कल्पना नसते. आणि म्हणूनच त्या ठिकाणी जेव्हा वास्तू बांधली जाते, नवीन घर बांधलं जातं, त्यावेळेला तिथे वास्तुशांत करणं हे अत्यंत आवश्यक असतं. गुरुजी, आता तुम्ही जे म्हणालात की आपण वास्तू बांधतो, त्या वास्तूच्या ठिकाणी वाईट गोष्टींचा वास असतो, तर आपण जेव्हा वास्तुशांती करतो, ही वास्तुशांती केल्यानंतर या वाईट गोष्टींचा नाश होतो का? अर्थातच. मुळातच नकारात्मकता आणि सकारात्मकता या दोन बाजू आहेत. जेव्हा सकारात्मक ऊर्जा आपण ऍक्टिव्ह करतो, वास्तूमध्ये वास्तुशांती करतो म्हणजे काय, तर कुठल्याही सर्व ज्या देवता आहेत, मग अगदी गणपती असो, कुलदेवी असो, वास्तुदेवता असो, नवग्रह असो, रुद्र असो, या संदर्भात पूजन करून आपण त्यांचं प्रित्यर्थ हवन करतो. म्हणजे थोडक्यात काय, तर वास्तूची ऊर्जा ऍक्टिव्ह करतो. सकारात्मकता जिथे प्रवेश करते तिथे अर्थातच नकारात्मकतेचं समूळ उच्चाटन होतच होतं. गुरुजी, आता तुम्ही जे काही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, जी काही माझ्या मनात जी काही शंका होती, त्या शंकेचं निरसन केलं. तुम्ही दिलेली माहिती मला समाधानकारक वाटली. तुम्ही जी काही माहिती दिली मला, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तर मंडळी, तुम्हाला पण वास्तुशांतीविषयी जे काही तुमच्या मनात प्रश्न असतील, ते तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे विचारू शकता. या प्रश्नांचं निरसन गुरुजी निश्चितच करतील. आज आपल्याला वास्तुशांती का करायची या प्रश्नाचं गुरुजींनी उत्तर दिलं आणि आपल्याला जी काही शंका होती या शंकेचं निरसन केलं. आजच्या भागात आपण इथेच थांबतोय. आपल्याला वास्तुशांतीविषयी अजूनही गुरुजींना काही प्रश्न विचारायचे आहेत, ते आपण पुढील भागात पाहणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबतोय. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.